ओके स्टुडंट, नेक्स्ट आपण पाहणार आहोत की थिकनेस ऑफ सॉकेट कॉर्नर ती कशी फाइंड करायची. थिकनेस ऑफ सॉकेट कॉर्नर. तर या ठिकाणी सॉकेट कॉर्नर विच इज सब्जेक्टेड टू अ डबल शेअर. जी सॉकेट कॉर्नर आहे ती डबल शेअरने काय होते ती सब्जेक्टेड, म्हणजे त्याच्यावरती डबल शेअर हा येऊ शकतो आणि त्यामुळे ती सॉकेट कॉर्नर फेल होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्वार्टर जॉईंट दिसतोय की त्यावरती टेन्शन लोड हा सुरुवातीला येतो आणि तो टेन्शन लोडमुळे ज्यावेळेस सॉकेटवरती येतो, सॉकेटवरती तो कॉलरवरती जातो आणि ती कॉलर वरती तो लोड ॲज अ शेअर लोड म्हणून सुद्धा तो ऍक्ट होऊ शकतो आणि ती सॉकेट या ठिकाणी फेल होऊ शकते. तर त्याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी टेन्साइल फोर्स अप्लाय केल्यामुळे सॉकेटवरती टेन्साइल जाईल, पण सॉकेट कॉलरवरती तो ॲज अ शेअर फोर्स म्हणून तो ऍक्ट होतो आणि त्या ठिकाणी त्या सॉकेट कॉलरचा शेअर होतो. या ठिकाणी दिसते तुम्हाला त्याचं शेअरिंग होतं ना. ओके, तर या ठिकाणी त्याचं डबल शेअर होतं. तर आपल्याला या ठिकाणी त्याचा शेअर एरिया आपण फाइंड आउट करून घेऊया. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की सपोज या ठिकाणी जी सॉकेट कॉलर आहे त्याची जी थिकनेस आहे ती जर आपण सी घेतली तर आपण या ठिकाणी ती थिकनेस सी आपण या ठिकाणी फाइंड करू शकतो. तर या ठिकाणी हे सी डिस्टन्स असेल आणि त्याची जी हाईट आहे, हाईट म्हणजे तो सॉकेट कॉलरचा डायमीटर असेल, आउटर डायमीटर तो असेल कॅपिटल D2 आणि इनर डायमीटर असेल तो D1. तर या ठिकाणी आपण हे जे शेअर झालेला एरिया आहे त्याची लेंथ आपण जर फाइंड केली तर ती आपल्याला मिळेल D2 मायनस D1 आणि ती लेंथ इंटू त्याची विड्थ आहे C, तर आपल्याला मिळेल शेअर एरिया. तर या ठिकाणी हा जो एरिया शेअर झालेला आहे तो पुढच्या साईडचा सुद्धा एरिया तुटलेला आहे, तसंच पाठीमागच्या साईडचा देखील तुटलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी शेअर झालेले एरिया हे 2 असणार आहे, त्यामुळे आपण त्याला म्हणतो डबल शेअर. मग या ठिकाणी तो शेअर एरिया आपल्याला मिळेल 2 इंटू ब्रॅकेट D2 मायनस D1 इंटू C. समजतंय? या ठिकाणी पहा 2 इंटू D2 मायनस D1 इंटू C म्हणजे हा शेअर एरिया आपल्याला मिळेल. मग आपण शेअर स्ट्रेस फाइंड आउट करूया. तर या ठिकाणी जो शेअर स्ट्रेस असेल त्याचा फॉर्म्युला असेल टाउ इज इक्वल टू P अपॉन A. मग जर आपण या ठिकाणी एरिया जर पुटअप केला तर आपल्याला मिळेल टाउ इज इक्वल टू P अपॉन 2 इंटू D2 मायनस D1 इंटू C. त्यानंतर नेक्स्ट आपण फाइंड आउट करूया डिस्टन्स E. जे सॉकेटचा जो एंड असतो त्या एंडचं हे जे डिस्टन्स आहे या ठिकाणी दाखवलेलं ते E डिस्टन्स आपण फाइंड आउट करूया. तर त्यासाठी देखील मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी सॉकेटचा जो एंड आहे त्या एंडच्या ठिकाणी जो टेन्साइल लोड येणार आहे तो टेन्साइल लोड दिस इज ऍक्ट ॲज अ शेअर फॉर दॅट सॉकेट एंड. त्या सॉकेटवरती तो शेअर लोड म्हणून ऍक्ट होईल आणि त्या ठिकाणी त्या सॉकेट एंडचं शेअरनी तो फेल्युअर होऊ शकतो. मग त्याचा देखील मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ दाखवतो. दिसतं या ठिकाणी सॉकेट आणि स्पायकॉट यावरती जर टेन्साइल लोड जर ऍक्ट झाला तर या ठिकाणी पहा मी मधला पोर्शन ट्रान्सपरंट केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सॉकेट एंड आणि रॉडचा जो एंड आहे या ठिकाणी पहा ते कनेक्टेड आहेत या ठिकाणी. मग एक्झॅक्टली ज्यावेळेस टेन्साइल लोड ऍक्ट होतो त्यावेळेस या ठिकाणी सॉकेट एंडचं काय होतं शेअरने फेल्युअर होतं.
ते कसं मी तो या ठिकाणी दाखवतो, दिसतंय? म्हणजे हा रॉड या ठिकाणी सॉकेट एंड पासून बाहेर निघतो, मग त्या ठिकाणी सॉकेट एंडचं फेल्युअर होतं. म्हणजे ते तुम्हाला मी रेड कलरचा एरिया दाखवलाय तो त्या ठिकाणी फेल होतो. दिसते या ठिकाणी हा रेड कलरचा जो एरिया आहे त्या ठिकाणी त्याचा फेल्युअर झालेला आहे सॉकेटच्या एंडला. मग हा जो एरिया दिसतोय ब्रेक झालेला त्या ठिकाणी तो शिअर मुळे त्याचं फेल्युअर होत आहे. तर ते शिअर मुळे जो फेल्युअर होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी शिअर स्ट्रेस तयार होईल आणि शिअर एरिया तो आपण फाइंड आउट करूया. तर या ठिकाणी जो रॉड आहे त्याचा डायमीटर असेल d आणि जो सॉकेट एंड जो स्पायगॉट मध्ये असेल, सॉरी सॉकेट एंड जो आहे जो रॉडशी कनेक्टेड आहे, मग ते जे कनेक्टेड असणारं जे अंतर आहे ई एवढं जो रॉड आहे, ई एवढ्या अंतराचा जो रॉड आहे तो रॉड सॉकेटच्या एंडशी कनेक्टेड असेल. ते ई डिस्टन्स आपण या ठिकाणी फाइंड आउट करूया. तर या ठिकाणी फेल्युअर झाल्यानंतर जो फेल झालेला एरिया दिसतोय तो तुम्हाला सरफेस दिसतोय, सर्क्युलर सरफेस, त्याचा आपण एरिया फाइंड आउट करूया. तर सर्क्युलर सरफेसचा एरिया आपण पेरिमीटर इंटू त्याची जी थिकनेस आहे ई त्याचं मल्टिप्लिकेशन करून आपण तो एरिया फाइंड करू शकतो. तर पेरिमीटर येईल पाय इंटू डी आणि त्याची थिकनेस असेल ई, म्हणजे आपल्याला शेअर एरिया मिळेल पाय डी ई. या ठिकाणी शिअर स्ट्रेस तयार होऊ शकतो, त्यामुळे टाऊचा आपण या ठिकाणी फॉर्म्युला यूज करूया. शिअर स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. या ठिकाणी एरिया पुटअप केल्यावर आपल्याला मिळेल शिअर स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन पाय डी इंटू ई. या फॉर्म्युलावरून आपण हे जे ई डिस्टन्स आहे ते आपण फाइंड करू शकतो. त्यानंतर आपण डिझाईन करूया डिझाईन ऑफ कॉटर. त्यासाठी देखील मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ दाखवतो की कॉटरचं डिझाईन करताना ही जी कॉटर आहे जी सॉकेटमध्ये असते ती डावीकडे ओढली जाईल पी या फोर्सने, या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि जो मधला पोर्शन आहे कॉटरचा तो स्पायगॉट मध्ये असल्यामुळे तो उजवीकडे ओढला जाईल, या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. आणि त्याचं फेल्युअर होऊ शकतं. मग ते फेल्युअर कसं होत आहे त्याचा देखील मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. दिसलं? परत एकदा पहा. समजतंय? बरोबर मध्यभागी तो काय होतो, ब्रेक होतो. म्हणजे या ठिकाणी टेन्साईल फोर्स एक्झर्ट केल्यामुळे ही कॉटर काय होते, त्याचा वरचा पोर्शन आणि खालचा जो पोर्शन आहे कॉटरचा तो उजवीकडे ओढला जातो आणि मधला पोर्शन हा डावीकडे ओढला जातो. बरोबर, त्या ठिकाणी त्याचा फेल्युअर होतो. म्हणजे हा जो तुटलेला एरिया आहे तो दोन एरिया तुम्हाला भेटील दे. या ठिकाणी वरचा सरफेस देखील तुटेल आणि खालचा सरफेस देखील तुटेल. म्हणजे या ठिकाणी त्याचा डबल शेअर होणार आहे. त्या ठिकाणी काय होणार आहे, डबल शेअर हे होणार आहे. त्यानंतर त्याचं डबल शेअरमुळे तो फेल होईल. म्हणजे आपण जो कॉटर आहे त्याचा आपल्याला डिझाईन करायचा आहे. आता हा जो एरिया या ठिकाणी फेल झालेला आहे तो तुम्हाला दिसतोय, म्हणजे हा वरचा सरफेस आणि खालचा सरफेस हे दोन्ही एरिया तुम्हाला फेल झालेले दिसतील. तर या ठिकाणी ह्या कॉटरची थिकनेस आहे टी आणि त्याची मीन विड्थ असेल बी. तर या ठिकाणी शेअर एरिया आपल्याला दोन भेटणार आहे, वरचा सरफेस पण शेअर होणार आहे, खालचा पण. त्यामुळे या ठिकाणी डबल शेअरचा आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर या ठिकाणी एरिया आपल्याला मिळेल शेअर एरिया इज इक्वल टू 2 टाइम्स टी इंटू बी. समजतंय? आपल्याला शेअर एरिया काय मिळेल, 2 टाइम्स टी इंटू बी किंवा बी इंटू टी. समजलं? आपल्याला शेअर एरिया मिळेल. आणि या ठिकाणी शिअर स्ट्रेस हा तयार होत आहे, तर शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला असेल पी अपॉन ए. तर या ठिकाणी शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला मध्ये आपण एरिया जर पुटअप केलं तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळेल
टाऊ इज इक्वल टू P अपॉन 2 इंटू B इंटू T. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी फेल्युअर ऑफ क्वार्टर हे आता आपल्याला समजलेलं आहे. तसंच जनरली जी क्वार्टर असते त्याचं बेंडिंगनी सुद्धा त्याचं फेल्युअर होऊ शकतं. क्वार्टरचं फेल्युअर होऊ शकतं बेंडिंगनी. बेंडिंगनी म्हणजे या ठिकाणी तो क्वार्टर शेअरनी फेल्युअर त्याचं न होता त्याऐवजी तो क्वार्टर असा बेंड होऊ शकतो. या ठिकाणी मी तुम्हाला फिगर काढून दाखवतो वाटलंच तर. या ठिकाणी दिसतोय वरचा जो पोर्शन आहे त्यावरती P हा फोर्स ऍक्ट झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी ती क्वार्टर बेंड देखील होऊ शकते. समजतंय? लाईक दिस. या ठिकाणी जो P हा फोर्स आहे तो टॉप आणि बॉटम जो आहे क्वार्टरच्या त्या ठिकाणी तो डावीकडे त्या क्वार्टरला ओढेल आणि मध्यभागीचा जो पोर्शन आहे तो कुठे ओढला जाईल, तो उजवीकडे ओढला जाईल. त्यामुळे त्याचं बेंडिंग देखील होऊ शकतं आणि बेंडिंग होऊन त्याचं फेल्युअर होऊ शकतं. म्हणजेच आपण या ठिकाणी त्याचं जे फेल्युअर आहे बेंडिंगनी जर झालं तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा बेंडिंगनी सुद्धा फेल्युअर काढून आपण त्याचा फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतो. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. तर या ठिकाणी होतं काय, जी क्वार्टर आहे त्या क्वार्टरचा जो या ठिकाणी पहा मी तुम्हाला वेगवेगळे पोर्शन दाखवतो. इथपासून हा जो वरचा पोर्शन आहे एवढा, तर तो पोर्शन कशामध्ये असेल, सॉकेटमध्ये असेल. तसंच बॉटमचा या ठिकाणी मी पोर्शन दाखवला आहे की तो पोर्शन कशामध्ये असेल, सॉकेटमध्ये असेल आणि तो कुठे ओढला जाईल, डावीकडे ओढला जाईल. तसंच जो मधला जो पोर्शन आहे तर तो मधला पोर्शन हा दिसतोय या ठिकाणी. मिडलचा पोर्शन मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतोय. तर मिडलचा जो पोर्शन आहे तो उजवीकडे ओढला जाईल. समजतंय? म्हणजे मधला पोर्शन हा स्पायगॉट मध्ये आहे, स्पायगॉट हा उजवीकडे ओढला जातो आणि जो सॉकेट आहे त्या सॉकेटमध्ये क्वार्टरचा वरचा पोर्शन आणि खालचा पोर्शन जे सारख्या कलरने मी तुम्हाला दाखवलेले आहे ते डावीकडे ओढले जातात. समजतंय? या ठिकाणी वाटलं तर मी तुम्हाला एरोनी देखील दाखवतो. दिसतंय? आणि जो बॉटमचा पोर्शन मधला जो पोर्शन आहे तो कुठे ओढला जाईल, उजवीकडे. समजतंय? तर या ठिकाणी होतं काय की या ठिकाणी जो सॉकेट मधला जो पोर्शन आहे त्या सॉकेटवरती जो लोड येणार आहे P हा कसा व्हॅरी होईल, तो कसा होतो, तो युनिफॉर्मली व्हॅरी होतो. समजतंय? म्हणजे सॉकेट पहा या ठिकाणी वाटलंच मी एक रेड लाईन ड्रॉ करतो या ठिकाणी. दिसतंय? म्हणजे इथून जे आहे रेड लाईनच्या वरती आणि इथे जी रेड लाईन आहे खाली त्याच्या खाली काय आहे, सॉकेट आहे. म्हणजे ते रेड लाईन म्हणजे तो जो डायमीटर आहे, इनर डायमीटर जो असतो सॉकेटचा तो असेल D1. इनर डायमीटर काय असेल सॉकेटचा, D1. या ठिकाणी दिसतोय इनर डायमीटर. दिसतोय का या ठिकाणी इनर डायमीटर दिसतोय. इनर डायमीटर काय आहे, हा आतला डायमीटर असेल सॉकेटचा D1 आणि आउटर डायमीटर म्हणजे बाहेरचा डायमीटर तो किती असेल, कॅपिटल D1. हा आउटर डायमीटर आहे कॅपिटल D1 हा सॉकेटचा आहे आणि सॉकेटच्या कॉलर मध्ये देखील स्लॉट असतो. तर सॉकेटची जी कॉलर आहे त्याच्यामध्ये देखील स्लॉट असतो आणि सॉकेटची कॉलरचा आउटर डायमीटर असतो D2. दिसतोय या ठिकाणी आउटर डायमीटर असतो D2. म्हणजे त्या D2 मध्ये सुद्धा काय त्या ठिकाणी
म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला मी डायमेन्शन दाखवतोय, दिसतंय? या ठिकाणी मी तुम्हाला डायमेन्शन दाखवतोय. दिसतंय? हे असेल आउटर डायमीटर कशाचा? सॉकेटच्या कॉलरचा. त्याच्यामध्ये तो सॉकेटच्या कॉलर मध्ये देखील क्वार्टर असते. मग तो डायमीटर आहे D2, कॅपिटल D2. म्हणजे एवढ्या पोर्शन मध्ये ती कॉलर असेल आणि कॉलरचा आतला डायमीटर हा असेल D1 आणि आउटर डायमीटर असेल कॅपिटल D2. म्हणजे तेवढ्या पोर्शन मध्ये ती क्वार्टर सॉकेट मध्ये असणार आहे. आणि स्पायगॉट त्याचा जो डायमीटर आहे तो असेल D1. दिसतंय? इथून ते इथपर्यंत. दिसतंय? इथून ते इथपर्यंत काय असेल? स्पायगॉट. स्पायगॉट मध्ये ही क्वार्टर असेल, ती उजवीकडे ओढली जाईल. तर आपण या ठिकाणी जी स्पायगॉट आहे ती स्पायगॉट कॉलरवरती काय युनिफॉर्मली लोड एक्झर्ट करेल. समजतंय? युनिफॉर्मली ती काय करेल? लोड एक्झर्ट करेल. तर या ठिकाणी दिसतंय तुम्हाला? या ठिकाणी P/2 हा जो टोटल लोड मधला जो पोर्शन आहे त्यावरती लोड Pच असेल. मग तो लोड आपण काय करूया, ह्याचा जो वरचा पोर्शन आहे हा पोर्शन वरचा इथून तेवढा, समजतंय? हा पोर्शन म्हणजे कोणता? इथपासून ते इथपर्यंत त्या हाफ पोर्शन वरती P/2 एवढा लोड येईल आणि उरलेला हाफ पोर्शन वरती P/2 लोड येईल. दिसतंय या ठिकाणी? आणि P/2 हा कुठे ऍक्ट होईल? त्याच्या मध्यभागी. इमॅजिन होतंय? कुठे ऍक्ट होईल? त्याच्या मध्यभागी. मध्यभागी म्हणजे या ठिकाणी. दिसतोय तुम्हाला? या ठिकाणी. दिसतंय? मग हे जे अंतर असेल, अंतर कशामधलं? ऍक्सिस आणि त्या लोड मधलं. मग ते जे अंतर आहे, दिसतंय? हा ऍक्सिस आणि तो लोड, हे जे अंतर असेल, हे अंतर टोटल किती आहे? D1. त्याच्या निम्म अंतर किती झालं? D1/2. हे निम्म अंतर. दिसतंय? हे निम्म अंतर झालं D1/2. हे टोटल किती आहे? D डिस्टन्स. मग हे डिस्टन्स किती आलं? D1/2. त्याच्या परत आपण निम्म करतोय म्हणजे हे डिस्टन्स किती येईल? एवढं डिस्टन्स D1/4. समजतंय? हे डिस्टन्स किती आलं ऍक्सिस पासून P/2 चं? D1/4. तसंच वरचा जो फोर्स आहे P त्याचा अंतर देखील किती येईल? D1/4. हे समजतंय? त्या अंतर देखील किती येईल? D1/4. त्यानंतर पहा या ठिकाणी जी, हे समजलं? त्यानंतर या ठिकाणी जो क्वार्टर आहे त्याचा जो वरचा पोर्शन जो सॉकेट मध्ये आहे त्या ठिकाणी युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड तयार होतो. तो लोड अप्लाय होतो. आणि तो जो आहे त्या ठिकाणी सॉकेटचा जो आतला डायमीटर आहे सॉकेटचा, त्या आतल्या डायमीटरच्या ठिकाणी लोड हा मॅक्झिमम असतो. आणि तो सॉकेटची कॉलरचा जो आउटर डायमीटर आहे, या ठिकाणी दिसतंय सॉकेटच्या कॉलरचे आउटर डायमीटर, त्या ठिकाणी तो लोड 0 असतो. आणि या ठिकाणी देखील काय दिसतंय तुम्हाला? D2 डायमीटर. D2 म्हणजे काय? सॉकेटचा कॉलरचा आउटर डायमीटर. म्हणजे आउटर डायमीटरच्या ठिकाणी तो जो लोड असणार आहे क्वार्टरवरती तो काय असेल? 0 असेल त्या ठिकाणी. आउटर डायमीटर या ठिकाणी आहे. पहा मी तो तुम्हाला येलो कलरनी दाखवतो लाईन ओढून. या ठिकाणी आउटर डायमीटर आहे. समजतंय? तसंच या ठिकाणी आउटर डायमीटर आहे. म्हणजे त्या ठिकाणी लोड कसा असेल? 0 असेल. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड हा 0 असेल. आणि त्या इनर डायमीटरकडे जाताना तो लोड काय होतो? वाढत जातो. लोड काय होतो? वाढत जातो. दिसतंय या ठिकाणी? लोड काय झाला? वाढत गेलाय तो. म्हणजे आउटर कडून इनर डायमीटरकडे जाताना लोड काय होतो? तो वाढत जातो. दिसतंय या ठिकाणी? लोड काय होतो? तो
वाढत जातं. आता या ठिकाणी सॉकेटवरती देखील किती लोड होता, P हा लोड होता. मग तो लोड काय होतो, वरच्या पोर्शनवरती किती निम्मा येईल P/2, खाली किती येईल P/2. दिसतंय या ठिकाणी. वरती किती येईल P/2, खाली किती येईल P/2. आणि तो कुठे ऍक्ट होईल, हा जो या ठिकाणी ट्रायंगल तयार झालेला आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, त्याच्या मध्यभागी ऍक्ट होईल. मध्यभागी म्हणजे सेंटरला. आणि त्याचा सेंटर बेस, आपण जर बेस जर या ठिकाणी घेतला, पहा बेस साठी मी येलो कलर मी दाखवतो तुम्हाला. बेस दिसतोय, हा जर बेस आपण, किंवा बेस हा मी ग्रीन कलरने दाखवतो तुम्हाला. दिसतंय या ठिकाणी. दिसतंय, हा जो बेस आहे त्या बेस पासून तो P/2 हा लोड सेंटरला ऍक्ट होईल. ह्या बेस पासून त्या P/2 चं जे अंतर आहे, ते अंतर किती असेल, 1/3 असतं. 1/3 हाईट ऑफ द ट्रायंगल. या ट्रायंगलची जी हाईट आहे, समजतंय, या ट्रायंगलची जी हाईट आहे त्या हाईटचा किती असतो, तो 1/3 असेल. समजतंय, हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती असतं, 1/3 असतं. 1/3 ऑफ हाईट ऑफ ट्रायंगल. आता ह्या ट्रायंगलची हाईट किती आहे, तर पहा हाईट आपण पहिल्यांदा काढूया. तर आउटर डायमीटर किती आहे, हे डिस्टन्स आहे कॅपिटल D2. त्यानंतर मधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, स्मॉल d1. समजतं, हे डिस्टन्स मधलं किती आहे, D1. या ठिकाणी दाखवलंय, दिसतंय मधलं डिस्टन्स. आणि हे टोटल डिस्टन्स किती आहे, D2. म्हणजे आपल्याला या ठिकाणी D2 मधून D1 मायनस करावं लागेल. म्हणजे D2 मायनस D1. तर D2 मधून D1 जर मायनस केला तर तुम्हाला काय मिळेल, दोन्ही ट्रायंगलची हाईट, एकत्रित हाईट दोन्ही ट्रायंगलची, ती हाईट तुम्हाला या ठिकाणी मिळेल. समजतंय. मग एका ट्रायंगलची हाईट आपल्याला कशी मिळेल, मग ते जे D2 मायनस D1 आहे त्याला आपण कशाने डिवाइड करावं लागेल, 2 ने डिवाइड करावं लागेल. समजतंय. या ठिकाणी पहा दाखवली ती हाईट, दिसतंय, ही हाईट काढलेली आहे. या ठिकाणी दिसतंय हाईट ही कशी काढली आहे. दिसतंय हाईट, म्हणजे आपण D2 मायनस D1 अपॉन 2 हा फॉर्म्युला आपण यूज करून आपण ही हाईट फाइंड करणार आहोत. मग ही जी हाईट मिळाली ट्रायंगलची, त्या हाईटचा आपल्याला 1/3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हे आपल्याला डिस्टन्स मिळेल. समजतंय, सेंटरचं आणि त्या बेसचं अंतर, हे जे दिसतंय का मी लिहिलेलं. मग सेंटर आणि बेसचं अंतर हे आपल्याला किती मिळेल, 1/3 इंटू हाईट ऑफ ट्रायंगल. हाईट ऑफ ट्रायंगल किती आली, D2 मायनस D1 अपॉन